श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 30 डिसेंबरला आलेली आहेत वर्षातील शेवटची अमावस्या आणि ही अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते। जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते। तसेच या सोमवती अमावस्येला मार्गशीर्ष अमावस्या असे देखील म्हटले जाते। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। आपल्या हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे। सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसह भगवान शिवशंकरांची देखील पूजा केली जाते। त्याचबरोबर या दिवशी पितृ देखील पृथ्वीवरती येत असतात, म्हणून पितरांची सेवा करणे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते। ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे अशांनी या सोमवती अमावस्येच्या दिवशी व्रत करून पितरांची सेवा करायची आहेत, जेणेकरून पितृ हे प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात। हा दिवस धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे। सोमवारी या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल। फक्त सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान। हे पान घरात आणल्याने घरातील सर्व दोष, अडचणी, संकट नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल। कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असं कोणत्या झाडाचं पान आपल्याला घरात आणायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। या सोमवती अमावस्येचा प्रारंभ 30 डिसेंबरला पहाटे 4:01 होणार आहेत आणि समाप्ती 31 डिसेंबरला पहाटे 3:56 होणार आहेत। म्हणून आपल्याला ही सोमवती अमावस्या 30 डिसेंबरला म्हणजेच सोमवारी साजरी करायची आहे। सोमवती अमावस्या पितरांच्या शांतीसाठी शुभ मानली जाते। असे मानले जाते की या दिवशी पितरांचे तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते। तसेच या सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास करणे देखील अत्यंत लाभदायक मानले जाते। या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते। त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी शिवलिंगावरती बेलपत्र, दही, चंदन, फळे इत्यादी अर्पण केले जातात। अमावस्येच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी जर आपण सूर्यदेवाला जल अर्पण केले तर निरोगी आरोग्य आणि आर्थिक कल्याण मिळते असे देखील म्हटले जाते। तसेच या अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांवरती स्नान करून गरिबांना, गरजूंना दान करावे। या दिवशी आपण दान केले तर याचं फळ आपल्याला दुप्पट पटीने मिळत असतं। तर या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या सोमवती अमावस्येला आवर्जून करायच्या आहेत। त्याचबरोबर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे। 12 वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे। जर तुमच्या घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असेल, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा मुलं तुमच्या घरातली सतत चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल, मुलांना वाईट व्यसन लागलेलं असेल, घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा घरातले व्यक्ती फक्त काबड कष्ट करत आहेत परंतु कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जात असेल, घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल,
एखादा उद्योग व्यवसाय आहे परंतु तो चांगला चालत नाही, नोकरीमध्ये यश मिळत नाही, मुलांची प्रगती होत नाही, तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय सोमवती अमावस्येला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे। यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरी चालेल। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे। यानंतर या कलशामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। हळद, कुंकू, अक्षदा, फुले तुम्हाला घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या रुईच्या झाडापाशी जायचं आहे। शास्त्रानुसार रुईचे फूल शिवलिंगावरती जर आपण अर्पण केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि ही सोमवती अमावस्या आहे। या दिवशी आपण हा उपाय केला तर अक्षय पुण्याची प्राप्ती होते। या रुईच्या झाडापाशी गेले की सर्वप्रथम तिथे तुम्हाला 2 अगरबत्त्या लावायच्या आहेत किंवा एखादा दिवा तुम्ही तिथे लावला तरी सुद्धा चालेल। यानंतर हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत, जल अर्पण करायचं आहे। या झाडाला तुम्हाला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि यानंतर या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे। तोडताना सर्वप्रथम क्षमा याचना करायची आहेत। हे पान तुम्ही कशासाठी नेत आहे तसं तुम्हाला मनोभावे प्रार्थना करून सांगायचे आहेत आणि या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे। शास्त्रानुसार या रुईच्या झाडामध्ये दैवी शक्ती असते। या झाडाच्या मुळांपाशी श्री गणेशाची प्रतिमा निर्माण होते। तसेच या झाडाच्या पानांमध्ये साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो। हे पान तुम्हाला तोडून घरी आणायचं आहे, स्वच्छ धुवून काढायचं आहे। गंगाजल असेल तर गंगाजलने धुवून काढायचं आहे, पुसून काढायचं आहे आणि यानंतर हे तुम्हाला कुटायचं आहे। खलबत्त्यामध्ये तुम्ही कुटलं तरीही चालेल किंवा तो मिक्सरमध्ये ते बारीक केलं तरीही चालेल। या पानाचा रस आपल्याला थोडासा लागणार आहे। एक मातीचा दिवा घ्यायचा आहे। मातीच्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला एक फुलवात लावायचे आहेत। यानंतर या रुईच्या पानाचा 2 ते 3 थेंब रस जो आहे तर तो तुम्हाला त्या तुपामध्ये टाकायचा आहे, म्हणजेच त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला हळद, कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवून तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला लावायचा आहे। शिवलिंगाजवळ तुम्ही लावला तरी सुद्धा चालेल। तुमच्या देवघरात शिवलिंग असेल तर तिथे हा दिवा लावा किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल त्यासमोर तुम्ही हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल। हा दिवा सोडून तुमच्या घरात जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तो दिवा देखील तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दुसरा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे। दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा वल्गा सुक्तमचं पठण करायचं आहे। यानंतर हा दिवा तुम्हाला तसाच चालू ठेवायचा आहे। जेव्हा विजेल तेव्हा विझू द्यायचा आहे। सायंकाळच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, त्या दिव्यामध्ये थोडीशी वात तशी शिल्लक राहते तर त्याच दिव्यामध्ये तुम्हाला ती वात तशीच ठेवायची आहे। त्यामुळे 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत, 2 लवंग ठेवायच्या आहेत आणि ते तुमच्या घरामध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि यानंतर याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे। जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी हा उपाय जर तुमच्या घरात केला तर तुमच्या घरावर कधीही नकारात्मक शक्तीचा परिणाम हा होत नाही। त्या घरावर कधीही जादू, टोणा, तंत्र, मंत्र यांचा वाईट प्रभाव पडत नाही। तसेच त्या घरातील लोकांवरती महालक्ष्मीची विशेष कृपा असते। त्या घराची, त्या मुलांची, पतीची भरभरून प्रगती होते। तसेच घरातील सर्व दोष, अडचणी ह्या नष्ट होतात आणि म्हणून तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे। सोमवती अमावस्या आहे, या अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा। हा उपाय केल्याने तुम्हाला याचे अनेक फायदे जे आहेत तर ते होतील। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।